लग्नावी आगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर अवघं समाजमन सुन्न झालेलं आहे। या पार्श्वभूमीवरती अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि समाजातील चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी सकल मराठा समाजाने आक्रमक पाऊल उचललेलं आहे। हुंडाबळीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी मराठा समाजाने थेट विवाह आचारसंहिता तयार केलेली आहे। पुण्यामध्ये सकल मराठा समाजाने आत्मपरीक्षण बैठक घेतली। या बैठकीमध्ये थेट विवाहासाठी एक आचारसंहिताच तयार केलेली आहे। हुंडाबळी, सुनेचा छळ अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि समाजाला योग्य दिशा देण्यासाठी काही महत्त्वाचे आचारसंहितेचे मुद्दे यावेळेला मांडण्यात आले। आर्थिक सोबतता असतानाही वैष्णवीसारख्या निष्पाप मुलींचा हुंडासाठी छळ केला ही बाब समाजासाठी निंदनीय असल्याचं सांगत अशा पद्धतीने छळ करणाऱ्या कुटुंबियांसोबत रोटीबेटी व्यवहार न करण्याचा मोठा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे। दरम्यान या आचारसंहितेत नेमकं काय आपण बघूया। तर लग्नाआधी पालकांनी मुलांशी संवाद साधावा। मुलीचा छळ होणाऱ्या कुटुंबात रोटीबेटी व्यवहार करायचे नाही। लग्न समारंभात मान सन्मानात वेळ घालवू नये। मिरवणुकांमध्ये वेळ घालवू नये। तसंच साधेपणाने सोहळे साजरे करावे। मुलींच्या संसारात आई वडिलांची ढवळाढवळ नको। दुःखद मृत्यूनंतर भाषणं, शोकसभांची संख्या कमी करणं गरजेचं। तर चांगल्या कामासाठी लग्न समारंभात आर्थिक देणग्या पुकारण्याचे प्रकार कमी करा। तर अशा प्रकारची आचारसंहिता हे नियम आता बघायला मिळत आहे। ज्या कुटुंबामध्ये महिलांचा छळ होतो अशा कुटुंबाशी रोटीबेटी व्यवहार होणार नाही। आपण ही वेळच काय येऊन द्यायची। माझं कुटुंब जर माझ्या कुटुंबामध्ये कुठल्या माझ्या आई बहिणीचा जर छळ होणार असेल तर माझं कुटुंब समाजाला तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही। ही एक भीती, ही एक आदरयुक्त भीती आपल्या समाजात माझ्या मनात रुजली पाहिजे। अशा प्रकारचे प्रयत्न तुम्ही आम्ही एकमेकांसाठी करणं गरजेचं आहे। एकदम बरोबर। जे छळ करतात त्यांच्या लग्नाला कोणी जाऊ नये आणि त्यांना कोणी मुली देऊ नये। आणि जे लग्नामध्ये आतषबाजी करतात, भरपूर खर्च करतात, कोट्यावधी रुपये, त्यांच्या लग्नावरती समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे। कारण श्रीमंत सदन वर्ग बदलला तर सामान्य लोक बदलणार आहेत। अन्यथा अंधानुकरण इतर समाज देखील करतो। एक अंतर्मुख झालो आम्ही सर्वजण की बाबा हा बडेजाव, हा शोपणा कशासाठी? न 7चे लग्न फार 10ला लागतात। आपण काय करतोय, नेमकं कुठे चाललेलो आहे? आर्थिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या आपण संपन्न झालेलो आहे, परंतु संस्कारक्षम किंवा बौद्धिकदृष्ट्या देखील आपण वाटचाल करणं गरजेचं आहे। वारंवार वैष्णवी होणं परवडणार आहे का? खरं पाहिलं तर वधूपिता आणि वरपिता या दोघांनी आता स्वतः ठरवलं पाहिजे की आपण किती चूक करायची आणि किती चांगलं काम करायचं हे त्यांनी आपापसात ठरवलं पाहिजे। तरच त्याच्यातनं कुठेतरी हा चांगल्या प्रकारे मार्ग निघेल।